उमरगा इथं एटीएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी यांनी एटीएस परीक्षा पहिली ते 7वी पुरती न ठेवता 10वी पर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली। यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होऊन स्पर्धा परीक्षांची तयारी लहानपणापासून होईल असं त्यांनी सांगितले। या कार्यक्रमात ॲडव्होकेट आकांक्षा चौगुले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सहकार्याचं आश्वासन दिले, तर प्राध्यापक सतीश पवार यांनी पालकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार शिक्षणाची दिशा ठरवावी असं आवाहन केले। यावेळी 7 शाळांना एटीएस बेस्ट स्कूल अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला। तसंच 75हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार प्रवीण स्वामी आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर विजयी झालेल्या आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि बसवराज पाटील यांची एकत्रित उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरले। रूपमाता परिवाराच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमातून जिल्ह्यात महायुतीतील नव्या सत्ता समीकरणांची चाहूल लागल्याची चर्चा सुरू आहे। पूर्वी वेगवेगळ्या पक्षात असतानाही जिल्हा परिषद राजकारणात प्रभावी रणनीती आखणारे हे दोन्ही नेते आता महायुतीत एकत्र आलेत। बसवराज पाटील यांच्या विधान परिषदेतील दणदणीत विजयामुळे त्यांचं राजकीय वजन वाढल्याचं मानलं जाते। भाजपच्या जिल्हा नेतृत्वातही त्याची भूमिका अधिक प्रभावी होऊ शकते अशी चर्चा आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या वाढत्या राजकीय जवळीकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सामनाच्या बातम्यांवर टीका करत ते आता वैचारिक नव्हे तर फेकू पेपर असल्याचा आरोप केलाय। देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार की नाही याचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेला उत्तर देताना शिरसाट यांनी कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी जनतेमध्ये जाऊन मदत केली, रुग्णालय, ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था केली असल्याचं सांगितलंय। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशावर बोलताना धनुष्यबाण चिन्हाबाबत आपली भूमिका बाजू भक्कम असल्याचा दावा त्यांनी केलाय। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर बोलताना प्रत्येक भेटीचं राजकारण करू नये असं मत त्यांनी व्यक्त केलंय। राज ठाकरे यांच्या आरोपांबाबत बोलताना आरोप झाले असतील तर सरकार त्याची चौकशी करेल असं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। येवला इथं पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्याशी अबोला असल्याच्या चर्चांना इन्कार केलाय। महाजन भुजबळ अबोला ही केवळ माध्यमांनी तयार केलेली चर्चा आहे, दोघांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलंय। कार्यक्रमावेळी गिरीश महाजन यांनी स्वतः हात देऊन व्यासपीठावर घेतल्याचं सांगत भाषणावेळी प्रत्येक जण आपल्या विचारात असतो, त्यामुळे अबोल्याचा प्रश्नच नाही असं भुजबळ म्हणाले। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बजरंग सोनावणे आणि धनंजय मुंडे यांच्या झालेल्या कथित शाब्दिक चकमकीवर बोलताना बैठकीत मतभेद होणं स्वाभाविक आहे, त्याला भांडण म्हणता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। भरत गोगावले यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना मंत्रिपदाचा निर्णय हा पक्षाध्यक्ष घेतात असं त्यांनी स्पष्ट केलंय। नाशिकच्या खड्ड्यांचा विषय निघाला होता त्यावेळेस आपण बरीच नाराजगी व्यक्त केली आणि यावरून गिरीश महाजन आणि आपल्यामध्ये अबोला झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। हे सगळं तुमचं मीडियाने क्रिएट केलेलं पिक्चर आहे। किंबहुना प्रतिहार वगैरे घालायला जाताना गिरीश महाजननेच मला हात वगैरे देऊन वरती चढवलं वगैरे, आणि त्यावेळेला कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला आपण एकमेकांची भाषणं ऐकत असतो किंवा आपल्याला पुढचं काय भाषण करायचं त्याचा थोडासा विचार करत असतो, त्यामुळे यातलं काहीही नाही। साहेब उत्तर देत नाही, मात्र अमित शहा आणि सुनेत्रा यांच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळासंदर्भात चर्चा झाली अशा सूत्रांची माहिती। आता कुठलं सूत्र आहे ते मला तुम्ही कधी सांगत नाही। त्या सूत्राला मी विचारलं असतं किंवा मला सांग मला काय झालं, परंतु जर असं काही चर्चा झाली असेल तर मुंबईला गेलं तर सुनेत्रा ताई कदाचित माझ्याशी बोलतील सुद्धा। ठरलेली नसताना संजय शिरसाट असतील, बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली, यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांना झापलंय। मला कल्पना त्यांनी झापलं की नाही ते, परंतु तो त्यांना योग्य वाटलं असेल की असं बोलावं, त्यांना समज द्यावी, ते झालं अयोग्य झालं असं त्यांना कदाचित वाटलं असेल। मला काही कल्पना नाही त्याची नक्की काय झालंय।
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 3च्या वतीनं हरित नांदेड अभियान 2026 अंतर्गत महावृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शहरातील मुख्य रस्त्यांवर ट्री गार्डसह मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी विधान परिषद सदस्य आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोडे आणि उपमहापौर दीपक सिंग रावत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। पर्यावरण संवर्धन, हरित शहर आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येतोय। आगामी काळात शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। पालिकेचा आणि नागरिकांचा जो स्वच्छ नांदेड, सुंदर नांदेड आणि हरित नांदेड हा संकल्प आहे, त्या अनुषंगाने आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतलेला आहे। महापालिकेला सर्व जनसहभागातून ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याचं आवाहन केल्यानंतर आमदार अमरभाऊ राजूरकर यांनी त्यांच्या निधीतून वृक्ष लागवडीसाठी 10 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांचे महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। त्यासोबतच नागरिकांनाही आवाहन करण्यात येते की या वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये आपण आपला सक्रिय सहभाग द्यावा। धन्यवाद। धाराशिव जिल्ह्यातील 2025च्या पीक विमा योजनेतून 14 मंडळं वगळण्यात आल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। तसंच ज्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला त्यांनाही अत्यंत तुटपुंजी भरपाई मिळाल्याचा आरोप संघटनेनं केलाय। या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत वगळण्यात आलेल्या 14 मंडळातील तसंच अत्यल्प पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना योग्य आणि भरघोस भरपाई देण्याची मागणी केली। खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप संघटनेनं केलाय। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर तातडीनं निर्णय घेतला नाही तर एकाही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही, अशा स्वरूपाचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। 24-25चा पीक विमा जो आहे याचे निकष बदलून ज्या टायमाला निकष बदलत होते त्या टायमाला मला एक प्रश्न पडलाय की आमदार खासदार त्या ठिकाणी होते, राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल, त्या ठिकाणी नेम बदलताना आमदार खासदार गप्प का होते? मग एका बाजूला बघितलं तर पीक कंपनी आणि आमदार खासदार यांचं मिलीभगत आहे का? आज प्रश्न झाला, एका बाजूला पीक विमा शेतकऱ्यांकडून भरून घेतलाय, जवळपास 12,000 ते 14,000 लोक पीक विम्यापासून वंचित आहेत, कारण त्यांची रक्कम तर भरून घेतलेली आहे, परंतु आज ते सांगतात की ते वंचित आहेत कारण त्यांची पोर्टलला चूक आहे, अमुक चूक आहे। पण पोर्टलला चूक असेल, आता आम्ही मागणी केली की सगळ्या सरसकट शेतकऱ्याला 100% पीक विमा मिळाला पाहिजे, नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करून एकही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही। भाजप नेते विजय चौधरी यांच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या बाबतच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर नंदुरबारमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। या प्रकरणाच्या निषेधार्थ गुजर पटेल समाजानं नंदुरबार शहरात मूक मोर्चा काढत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला। हातात काळ्या फिती आणि निषेधाचे फलक घेऊन समाज बांधवांनी शांततेत आंदोलन केलं। कथित ऑडिओ क्लिप बद्दल वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी विजय चौधरी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसंच त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आज लेवा पाटीदार समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। त्या मूक मोर्चा शांततेत झाला। जिल्हाधिकारी महोदयांकडे SP मॅडम यांच्याकडे आपण निवेदन दिलं। निवेदन देत असताना आता जे काही आम्ही भौगोलिक बघितलं की मीडियाला SP मॅडमांनी स्वतः बाईट दिला की जे विजय चौधरींचे PA होते यांनी स्वतः कबूल केलं की विजय चौधरींच्या मोबाईलमधून मी पेन ड्राईव्हमध्ये ऑडिओ क्लिप घेतल्या। मग आता त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहे। आजही आता आम्ही निवेदन दिले आहे, त्याची निष्पक्ष चौकशी होईल, त्यावरही गुन्हा दाखल होणार आहे। पण आधी जो ॲट्रॉसिटी कलम म्हणून आपलं झालेलं असताना देखील पोलीस प्रशासन का पोलीस प्रशासनाचा काय विषय मला माहीत नाही, पण मॅडमच स्वतः SP मॅडम म्हटल्या की ऑडिओ क्लिपमध्ये त्याने मान्य केलेलं आहे त्याला अटक झाली पाहिजे होती आतापर्यंत, पण अटक होत नाहीये। काय कारण असेल माहीत नाही, पण अटक करण्यात यावी। आता मगाशी प्रफुल्ल पटेल म्हटले की जर कायद्याने निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू, आणि ही खरंच गोष्ट आहे की आता येणारे 9 ऑगस्ट आहे। 9 ऑगस्टचा
शांततेत सर्व जिल्ह्यामध्ये हा आम्ही शांततेचा संदेश देत असतो. परंतु जन आंदोलन छेडत असताना कधी काल बोट लागलं, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, म्हणजे जेणेकरून नंदुरबार जिल्हा हा शांततेत राहील. आणि दुसरी गोष्ट की ते म्हणतात की AI क्लिप आहे, पण AI क्लिपचा काय विषय आला? त्यांच्याच मुलाने मान्य केलंय FIR मध्ये की आमचा मोबाईल चोरीला गेलाय, कोणीतरी PA मोबाईल चोरी, त्यांनीच रायटिंग मध्ये दिलेलं आहे. आणि ते स्टेटमेंट सांगतात की AI आहे. तसं AI टेक्नॉलॉजी ही फॉरवर्ड झालेली आहे, परंतु 5,000 ते 7,000 क्लिप AI करू शकत नाही. आणि वैयक्तिक एका विषय नाहीये, तो पूर्ण महाराष्ट्रातला मिनिस्टर असतील, आमदार असतील आणि एक महिला विषय असतील बोलतात. बघा, केंद्राच्या राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, आपल्या माजी संसद आदरणीय हिनाताई गावित, आपल्या रोहिणीताई खडसे यांच्याबद्दल अजून अनेक आहे, मालतीताई वळवे आहे, कल्पना पांड्या आहेत, त्यात मी पण आहे, पुन्हा एक सविता जयस्वाल, अशा अनेक महिलांवर अश्लील शब्द वापरले. अरे, आपल्या केंद्रस्थानी जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब बसले, ते सुद्धा केंद्रस्थानी महिलांना घेऊन सन्मानाने बोलतात, सन्मानाने त्यांना वागवतात. आणि आपली महाराष्ट्राची छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण त्या संस्काराने, त्या संस्कृतीने चालत असतो. आणि अशात महिलांना अशा अश्लील भाषा वापरताय आणि त्यांना अटक होत नाहीये. अटक लवकरात लवकर करण्यात यावी. ऑलरेडी गुन्हे दाखल आहे, नाही गेली तर 2 दिवसामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे.